नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कुठं भरायचा आणि तो अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो आजच हा जो फॉर्म आहे तो फॉर्म आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आणि हा जो अर्ज आहे तो कसा भरायचा याची पूर्ण माहिती आपण इथं पाहणार आहोत। तर इथे या ठिकाणी सुरुवातीला पहिल्यांदा महिलेचे संपूर्ण नाव आहे। या ठिकाणी ज्यांच्या नावे तुम्ही अर्ज करताय त्या महिलेचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, यामध्ये आईवडिलाकडले जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव या ठिकाणी लग्न झाल्यानंतर म्हणजे पतीकडील जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। जन्मदिनांक आहे कसा टाकायचा आहे तर सुरुवातीला दिनांक, नंतर महिना, नंतर वर्ष, अशा पद्धतीनं या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची जन्मदिनांक जे आहे ते भरून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये राहता तो पूर्ण पत्ता तुम्हाला तिथं भरून घ्यायचा आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाण, तुमचा जन्म कोणत्या गावी झाला, जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे, गाव किंवा शहराचं नाव टाकायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही तालुक्याचं सुद्धा नाव टाकू शकता। त्याच्यानंतर ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत आणि पिनकोड जो आहे, पिनकोड मित्रांनो तुमच्या आधार कार्डच्या पाठीमागं, तुम्हाला जर माहीत नसेल तर आधारच्या पाठीमागं हा पिनकोड असतो। त्यानंतर तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे। आधार कार्ड क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे। 7वा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना ज्या आहेत अशा प्रकारच्या ज्या बाकीच्या योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला होय म्हणायचं आहे आणि अन्यथा नाही म्हणायचं आहे। होय म्हटला तर त्यातून तुम्हाला दरमहा किती रुपये भेटतात त्याची रक्कम दरमहा रुपये यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायची आहे। वैवाहिक स्थिती जी आहे, पुढचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ते वैवाहिक स्थिती काय, विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा, परके, जे तुम्हाला लागू असेल त्या पद्धतीने इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे, म्हणजे तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेत आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। त्यामध्ये बँकेचं पूर्ण नाव म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, जे काय तुमची बँक असेल त्या बँकेचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे, बँक खातेधारकाचे नाव या ऑप्शनमध्ये। त्यानंतर बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तुमच्या पासबुकवरती एक IFSC कोड नावाचा एक कोड असतो, तो कोड या ठिकाणी तुम्हाला भरून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊन तुम्हाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय, यामध्ये जोडला असल्यास होय, अन्यथा नाही म्हणायचं आहे। आणि मित्रांनो तुम्ही जर जोडून घेतला नसेल हा नंबर तुम्हाला जोडून घ्यावा लागणार आहे। त्यानंतर पुढचा जो 11वा मुद्दा आहे या ठिकाणी नारी शक्ती प्रकार नावाचा एक मुद्दा त्यांनी इथं मांडलेला आहे, म्हणजे तुम्ही जो फॉर्म आहे हा फॉर्म सुरुवातीला ऑफलाईन भरायचा आहे आणि नंतर नारी शक्ती नावाचं जे ॲप आहे ते ॲपमध्ये तुम्हाला हा फॉर्म जाऊन ऑनलाईन भरायचा आहे। तर हा फॉर्म तुम्ही कोणाकडे भरला आहे, अंगणवाडी सेविकेकडे भरला आहे का, अंगणवाडी मदतनीस ज्यांच्याकडे भरला आहे, पर्यवेक्षिका यांच्याकडे भरला आहे का, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला, तुम्ही ज्यांच्याकडे हा जो अर्ज आहे भरला आहे त्याच्यापुढे तुम्हाला इथं टिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो असा आहे, खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती अपलोड करण्यात यावेत। त्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे। दुसरं आहे अधिवास म्हणजे डोमासाईल, त्यालाच रहिवासी दाखला, तहसीलदार यांचा असं म्हटलं जातं, आणि हा जर नसेल तर तुम्ही जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्न जे प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। अर्जदाराचे हमीपत्र, मित्रांनो अर्जदाराचं हमीपत्र काय आहे हे मी व्हिडिओच्या नंतर शेवटी इथे तुम्हाला सांगणार आहे आणि ते कसं भरायचं काय आहे ते त्याची माहिती मी देणार आहे। त्यानंतर बँक पासबुक जे आहे ते बँक पासबुकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। त्यानंतर अर्जदाराचा जो फोटो आहे तो फोटोही अपलोड करावा लागणार आहे। आणि मित्रांनो हा जो अर्ज आहे हा अर्ज पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज तुमच्या गावातील संबंधित जी अंगणवाडी आहे या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन जमा करायचा आहे।
ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक वर मुद्दा आला आहे की अर्जदाराचे हमीपत्र 4 नंबरला. तर अर्जदाराचं हमीपत्र हे अशा पद्धतीचं आहे. यामध्ये मी घोषित करते की त्याच्या पुढे टिक करायचं आहे. जे बॉक्स दिले त्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे टिक करायचं आहे. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. ते टिक करत जायचं प्रत्येक बॉक्समध्ये. मी आयकरदाता नाही त्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे जे अर्जदाराचे हमीपत्र आहे शेवटपर्यंत तुम्हाला माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही म्हणजे टिक करायचं आहे. आणि हे तुम्ही दिलेलं हमीपत्र आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. हे अशा पद्धतीचं हे घोषणापत्र आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि इथं शेवटी अर्जदाराची जी सही आहे इथं ज्या महिलेचा अर्ज हा भरला गेला आहे त्या महिलेची सही अर्जदाराची सही या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आणि भरल्यानंतर तुमच्या गावातील जे ग्रामसेवक आहेत, पर्यवेक्षक आहेत, अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांच्याकडे जाऊन ऑनलाईन अर्ज करायला तुम्हाला सांगायचं आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतरच तुम्हाला SMS द्वारे WhatsAppद्वारे सुद्धा याची जी पावती आहे ही पावती देण्यात येणार आहे. आणि इथं मित्रांनो कार्यालयीन कामकाजाकरिता म्हणून त्यांनी एक ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती या ठिकाणी दिलेली आहे. आणि तुम्ही ज्यांच्याकडं कोणाकडं हा अर्ज जमा करताय ते तुम्हाला त्यांची सही करून एक पोचपावती म्हणून तुम्हाला हे देतील. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा अर्ज अगदी संपूर्ण व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे. जे नाव आहे ते नाव व्यवस्थित भरायचं आहे. बँकेचं अकाउंट नंबर व्यवस्थित भरायचा आहे. अगदी A to Z माहिती या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित भरावी लागणार आहे. कारण का तर हाच फॉर्म तुम्हाला ऑनलाईन करता द्यायचा आहे. याच फॉर्मवरून तुमची ऑनलाईन माहिती भरली जाणार आहे. या फॉर्मवरती जर तुम्ही माहिती चुकीची दिली तर ऑनलाईनला सुद्धा चुकीची माहिती भरली जाऊ शकते. त्यामुळं एक विनंती आहे की हा फॉर्म भरताना अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित तुम्हाला भरावा लागणार आहे. तर ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.